आता बातमी महायुतीतल्या जागा वाटपाची आहे। अजित पवार यांनी विधानसभेच्या 80 ते 90 जागा मागितल्याचं मंत्री भुजबळांनी सांगितलंय। कुठल्याही आकड्यावर न जाता जो जिंकेल त्यालाच जागा मिळेल असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंनीही म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात जागा वाटपावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्ह आहे। आमचं जे पॉलिट ब्युरो म्हणा किंवा आमचे जे कारभारी आहे ते अजितदादा पवार आणि काय आपले प्रफुल्ल पटेल तटकरे ते चर्चा करत असतात। त्यांना माहिती असेल आता कुठपर्यंतची चर्चा आली। मी काय त्या चर्चेमध्ये काही जास्त लक्ष घालत नाही। त्यांनी मला काही सांगितलं नाही त्यांनी काय, पण मला वाटतं 80-90 जागा त्यांनी काय मागितलेल्या आहेत। आता त्याच्यावर किती निकाल काय होते तो मला नाही काही कल्पना। या तीनही नेत्यांनी हा एक आग्रह केला होता, 80-90 नाही, 160-170 नाही किंवा कुठल्या आकड्यावर जायचं नाही, एकच आकडा जिंकण्याकरता लढायचा आहे। जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू, जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू, आणि जिथे आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी ते आग्रह मान्य करतील। हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे, याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला नाही आहे।